सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला 5 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला 5 दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली आहे। सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी हा मूळचा बांगलादेशी असल्याचा पोलिसांना संशय आहे। कुठलीही भारतीय कागदपत्र त्याच्याकडे सापडलेली नाहीयेत। दास या नावाने तो गेल्या काही दिवसांपासून मुंबईत राहत होता। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाडकडून। गिरीश, नक्कीच बघा, कोर्टामध्ये आरोपीला आणण्यात आलेला आहे आणि बँड्रा कोर्टाने आता 5 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे। 5 दिवसांचा पोलीस रिमांड मिळाला। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाच्या सखोलाशी पोहोचण्याचा जो प्रयत्न आहे तो मुंबई पोलिसांचा असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे जे या वकिलांकडून मांडण्यात आले जजेस समोर ते म्हणजे की आरोपी हा बांगलादेशी आहे। बांगलादेशातून तो मुंबईमध्ये दाखल झालेला आहे आणि या संपूर्ण हल्ल्यामध्ये त्याला कोणी मदत केलेली आहे का हे देखील त्यांना तपासून पाहायचं आहे। त्यासोबतच ज्या चाकूने त्याने हल्ला केला होता हे शस्त्र त्यांना हस्तगत करायचं आहे। ते शस्त्र अजूनही पोलिसांना सापडलेलं नाहीये। त्यासाठी त्यांना पोलिसांना आरोपीची पोलीस कोठडी हवी होती आणि त्यासोबतच आरोपीचं बांगलादेशमधून या ठिकाणी येण्यासाठी त्याला मदत नेमकी कुणी केलेली आहे ते सुद्धा पोलिसांना शोधून काढायचं आहे। आणि यामध्ये ज्यांनी मदत केली आहे त्यांना सुद्धा आता पोलीस ताब्यामध्ये घेणार आहे अशी माहिती मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी जो शर्ट त्याने वापरला होता तो शर्ट त्यावर शिंतोडे सुद्धा असण्याची माहिती आहे। रक्ताचे शिंतोडे त्यावर पडले होते आणि त्यामुळे हा देखील एक मोठा पुरावा आहे आणि ह्या सुद्धा शर्ट पोलिसांना आपल्या ताब्यात घ्यायचा आहे। या दोन महत्त्वाच्या गोष्टी तपासाशी रिलेटेड आहेत आणि या दोन्ही गोष्टी जप्त करण्यासाठी ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना आरोपीची रिमांड हवी होती। पोलिसांनी 14 दिवसांच्या रिमांडची या ठिकाणी मागणी केली होती। मात्र जजेसने या ठिकाणी सांगितलं, न्यायाधीशांनी सांगितलं की हे प्रकरण गंभीर आहे आणि या गंभीर प्रकरणामध्ये आरोपीला पोलीस कोठडी देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे 5 दिवसाची पोलीस कोठडी आता देण्यात आलेली आहे। त्यामुळे मुंबई पोलिसांकडे आता 5 दिवस आहे। या 5 दिवसामध्ये त्यांना तपास करायचा आहे आणि या 5 दिवसामध्ये पोलीस कशा पद्धतीने तपास करणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण